नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका दोस्त लाडका होस्ट सौरभ. सादिक पिक्चरच्या ट्रॅव्हल लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण पुण्याच्या मध्यभागी आलो आहोत, जिथे इतिहास, अध्यात्म आणि रहस्य ह्या तिन्ही गोष्टी अनुभवायला मिळतात. गर्दीने भरलेल्या पुणे शहरात शेकडो वर्षांपासून शांतपणे उभं असलेलं मंदिर म्हणजे पाताळेश्वर लेणी मंदिर. हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पाताळेश्वर लेणीचा इतिहास, त्यामागची रहस्य आणि इथली वास्तुकला. पाताळेश्वर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेलं एक शिवालय आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीचा पहिला राजा, पहिला दंतीदुर्ग याने त्याच्या काळात म्हणजे इसवी सन 8व्या शतकात सुमारे लेण्याच्या स्वरूपात घडवून आणले होते. या शिवालयाचे लेणी स्वरूपात केलेले बांधकाम इसवी सन 750 ला पूर्णत्वास आले. राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्य विषय किंवा पुनक विषय म्हणजे जिल्हा म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला ह्याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात. विशेष गोष्ट म्हणजे इतक्या गजबजलेल्या परिसरात असूनही मंदिरात प्रवेश करताच एकदम शांत वातावरण जाणवतं. हे मंदिर 8व्या शतकातलं आहे असं मानण्यात येतं. राष्ट्रकूट राजवंशाच्या काळात हे मंदिर तयार करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मंदिर संपूर्ण एका दगडात कोरलं गेलेलं आहे. आजच्या आधुनिक यंत्राशिवाय त्या काळातील कामगारांनी इतकी सुंदर रचना तयार केली, हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. या मंदिराची शैली एलोरा केव्स किंवा एलिफंटा केव्स सारख्या लेण्यांची आठवण करून देते. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावी. पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे. या नंदी मंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेरला आहे. त्याच्या आत आणखी एक वर्तुळ आहे. त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला हा एक नंदी आहे. मंदिरात मोठे दगडी खांब, गुहेसारखी रचना आणि मध्यभागी भगवान शिवांचे शिवलिंग आहे. लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभाच्या रांगा आहेत. समोर 3 गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. द्वार शाखांवर म्हणजे गर्भगृहाच्या दरवाजाजवळ नक्षी कोरलेली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागात कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. एका भागातील काम अर्धवट आहे. तेव्हा लेणी कशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील हे आपल्याला लक्षात येते. मंदिरासमोर असलेला नंदी मंडप हे इथले मुख्य आकर्षण आहे. यात बसलेला नंदी हा सुंदर पद्धतीने कोरला गेलेला आहे. या मंडपाची उंची जवळपास 4 मीटर आहे. 12 जाडजूड खांबांवरती हा नंदी मंडप उभा आहे. मंडपाची रचना पाहिली तर पूर्णपणे दगडात कोरलेली आहे. इतक्या वर्षांनंतरही ती मजबूत स्थितीत उभी आहे. मंदिराच्या आतील भागात गेल्यावर थंडावा जाणवतो. बाहेर कितीही उन्हाळा असला तरी आत शांत आणि गार वातावरण असतं. आता जाणून घेऊयात ह्या मंदिरामागचं मोठं रहस्य. असं म्हणतात हे मंदिर एका रात्रीत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण सूर्योदयापूर्वी हे काम पूर्ण होऊ शकलं, म्हणूनही आजही या मंदिराचे काही भाग अपूर्ण आहेत. ही गोष्ट खरी आहे की फक्त लोककथा, हे आजही एक रहस्यच आहे. पण एक गोष्ट नक्की, या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथली ऊर्जा आणि शांतता वेगळीच जाणवते. पेशवे काळात ह्या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दक्षिणा दिल्याचेही उल्लेख आहेत. भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 च्या काळात ब्रिटिश सूचना पत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. याच्या समोरून आजच्या काळात जंगली महाराज रस्ता जातो. हे पाताळेश्वरचे मंदिर एका मोठ्या दगडात खोदकाम करून निर्माण केले आहे. या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणेश ह्या दैवतांच्या मूर्ती आहेत. त्या अर्थातच नंतर कुणीतरी ठेवल्या आहेत. पाताळेश्वर मंदिर हे फक्त ऐतिहासिक ठिकाण नाही, तर अनेक भक्तांसाठी श्रद्धेचे स्थान आहे. महाशिवरात्रीच्या काळात इथे मोठी गर्दी पाहायला मिळते. भक्त भगवान शिवांचे दर्शन घेण्यासाठी आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी इथे येतात. काही वेळ इथे शांत बसलात तर शहरातील गोंधळ विसरून मन पूर्ण शांत होते.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत भेटूयात अशाच नवनवीन ऐतिहासिक व्लॉग्समध्ये. तोपर्यंत सादिक पिक्चर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. ते पुण्यात असतील किंवा पुण्यात येणार असतील तर त्यांना पाताळेश्वर इथे भेट देण्यासाठी नक्की सांगा. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.